तुमच्या पार्टनरमध्ये तुम्हाला हे 3 बदल दिसतात का? वेळीच सावध व्हा, नाही तर खूप उशीर होईल. नात्यातली ओढ एका रात्रीत संपत नाही. ती हळूहळू कमी होत जाते आणि त्याआधी तुम्हाला काही वॉर्निंग सायन्स मिळतात. आपण अनेकदा प्रेमात असल्यामुळे या बदलांकडे, त्यांचा स्वभाव असेल किंवा कामाचा ताण असेल म्हणून दुर्लक्ष करतो. पण जर नात्यामध्ये हे 3 बदल घडत असतील तर समजून जा, तुमच्या नात्यात काहीतरी चुकीचं घडतं. नंबर 1, संवादाची जागा मौन किंवा चिडचिडीने घेणे. पूर्वी तुमचा पार्टनर तुमच्यासोबत अगदी लहान-सहान गोष्टी शेअर करायचा. पण आता मात्र हो नाही मध्ये उत्तर देत असतो. तुम्ही जर त्यांना काही विचारलंच तर त्यांना तुमचा राग येतो किंवा ते संवाद टाळतात. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याशी वाद घालणंही सोडून देते, तेव्हा समजून जा की त्यांनी भावनिकदृष्ट्या नात्यातून बाहेर पडायला सुरुवात केली आहे. मौन हे नात्यासाठी विषासारखं असतं. नंबर 2, प्रायव्हसी अचानक वाढणे. मोबाईलला अचानक नवीन पासवर्ड लावणे, तुमच्यासमोर कोणाचाही फोन न उचलणे किंवा त्यांच्या मोबाईलची स्क्रीन पालथी घालणे. तुम्ही जर काही विचारलंच तर तू फक्त माझ्यावर संशय घेतेस असं बोलून उलट तुमच्यावरच आरोप करणे. नात्यात ट्रान्सपरन्सी संपली की ट्रस्ट इश्यूज सुरू होतात. जर ते त्यांच्या सोशल मीडिया किंवा कॉल लिस्ट बद्दल डिफेन्सिव्ह वागत असतील तर नक्कीच काहीतरी लपवलं जात आहे. पर्सनल स्पेस आणि सिक्रेट्स यामधला फरक ओळखा. नंबर 3, तुमच्या गरजांकडे आणि भावनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होणे. तुम्ही आजारी असाल, दुःखी असाल किंवा तुम्हाला त्यांची खरंच गरज वाटत असेल तरीही त्यांना त्याचा काही फरक पडत नाही. तुमच्या भावनांची किंमत त्यांच्या आयुष्यात शून्य होते आणि ते फक्त त्यांच्या आयुष्यात मग्न असतात. यालाच इमोशनल विड्रॉल म्हणतात. ज्या नात्यात तुमची रिस्पेक्ट राहत नाही त्या नात्यात तुम्ही फक्त शरीराने असता, मनानं नाही. हे बदल दिसल्यावर घाबरून जाऊ नका किंवा भांडण करू नका. शांत डोक्याने विचार करा आणि आपल्या जोडीदारासोबत संवाद साधा. जर समोरची व्यक्ती ते नातं सुधारण्यासाठी तयार नसेल तर त्या नात्यात स्वतःला दुखावून घेण्यात काहीही अर्थ उरत नाही. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.